हॅलो गाईज, वेलकम यूट्यूब चॅनल सुनील लाटे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि ब्लॉग बनवायचा विषय असा आहे की आज आमची पार्टी आहे आमच्या रील स्टार ग्रुपची. आणि पार्टीचं काय म्हणता येईल त्याला, म्हणजे कशा निमित्ताने हां, तर बड्डे तिघींचे बड्डे झालेत, पण आमची पार्टी बाकी होती. कोणाच्या मुलांच्या परीक्षा होत्या, कोणाचे काय काय असे होते. तर आमचा असं आज ठरला तो दिवस आणि सगळे मिळून आम्ही एकत्र आज पार्टी करत आहोत. आणि मी खूप काम करून थकलेली आहे. आज मी कांदा कापला, लसूण या बाईने काहीच केलेलं नाहीये. ही बाई फक्त मेकअप करून आलेली आहे. एवढं काम केलंय मी. माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला दिसतच असेल किती काम केले. आणि त्या ज्या आहेत वारेकरताईच्या आहेत, त्यांनी काहीच केलं नाही, फक्त असंच बसलेल्या आहेत. आणि ह्या सुप्रियाताई पण खूप दुरून येऊन इथे बघा शेंगा. आणि ह्या बागुलताई आहेत, काहीच नाही, आता येऊन त्या व्हिडिओ साठी कांदा घेऊन बसलेल्या आहेत. आणि तर तुम्हाला सांगते आमचा आज जेवणाचा मेनू काय काय आहे सांगू शकता सुप्रियाताई तुम्ही? पावभाजी आणि व्हेज पुलाव आणि पावभाजी आहे. कारण श्रावण चालू आहे म्हणून आम्ही थोडंसं ते तसं प्लॅन केले. नेक्स्ट जर ठरली तर आमची नॉनव्हेजची पार्टी असेल. आणि हा माझा कबीर आहे, थोडा टेन्शनमध्ये आहे कारण त्याचे मित्र आलेले नाही आहेत. मित्र क्लासला गेलेले आहेत आणि तो वाट बघतोय, त्यामुळे थोडंसं डोळे दुखायले त्याचे कांद्यामुळे. तर तू थोडंसं लांब बसू शकतो. आणि ती हुलकी ना ती छोटीवाली ती नुसती परेशान करत राहते, त्यामुळे तिच्यावर लक्ष देऊ नका. तर अशा प्रकारे आमचा वारेकरताईच्या घरी प्लॅन चालू आहे. आणि तुम्ही बघत आहात की ही हुलकी बघा कशी झाली आहे बिर्याणी आणि पावभाजी दोघं. हा, सांगा काय काय केलं, काय काय टाकलं, जवळून दाखवा. एक मिनिट मी बॅक करते. हा, कुठे गो बॅक? थांबू येतं. एवढं नको. ही व्हेज बिर्याणी बनवलेली आहे, प्युअर व्हेज. खूप छान असा मस्त सुगंध येतोय. पण आणि ही पावभाजीची भाजी आहे. पाव अजून आलेले नाहीयेत, ते येत आहेत. ओके. मी तर पुलाव खाणार. खूप छान असं दिसते, तरी तरी आली तरी पावभाजीचा वास खूप छान येतोय. हो, तर अशा प्रकारे अश्विनी दासरी यांनी खूप हेल्प केलेली आहे. आता मग मेन आचारी घ्यावा लागेल ना. हो, बरोबर आहे. या मॅडमचा अजून मेकअप बाकी. काय करणार, किती कोणच येत नव्हतं. आम्ही 4-5 जणींनीच सगळं काम. मग किती 10 जणी पाहिजे होत्या का तुम्हाला? सारखी लाईट जाते, मग काय हा, मग ते सांगा, लाईट गेली. मसाले वाटायचे होते, सगळं वाटून बिटून मग आम्ही फोडणी बिडणीला घातलं. आता आम्ही तयारी करायला चाललो. ओके, ठीक आहे, जा करा. हात काढ रे. तर असंच कंटिन्यू करत आहोत आम्ही. अजून आमच्या दुसऱ्या हुलक्या बाकी आहेत. आम्ही सगळ्यांना असंच म्हणतो हुलक्या, तर समजून घ्या. ही बागुलबाई बघा, त्यांच्या गाऊनची डिझाईन खूप छान आहे, आवडलेली आहे, कलर पण मला. तर त्यांना असं बोलले की काय ड्रेस वगैरे घालून येऊ नका, असेच आमच्यासोबत ब्लॉगमध्ये राहा. हा, छान दिसत आहे. हॅलो गाईज, बघा पावभाजी आहे. हा, बोला. आजचा आमचा प्लॅन पावभाजी आणि पुलाव आहे. तर पाव गरम करतायत वारेकरताई आणि खांबळेताई 2 तव्यावर, कारण मुलं आलेले आहेत, त्यांना पटापट जेवण देऊन बाहेर काढून द्यायचे, मग आम्हाला जेवण द्यायचे म्हणून. तर खूप गरमीमध्ये मेहनत करत आहेत आमच्या ग्रुपमधील हुलक्या.
ठीक आहे. तर अशा प्रकारे चालू आहे आमची पार्टी आणि आम्ही लई थकलोय म्हणून आम्ही बसलोय. तुम्हाला महत्वाचं सांगायचं आहे की त्या ज्या दोघी आहेत ना वरती बसलेल्या काहीही केलेलं नाही. पहिल्याच्या vlogला आहे ना. काही केलं नाही. त्या दोघी फक्त बसलेल्या आहेत. सुप्रियाताई खूप मेहनत करत आहेत, मुलांना देत आहेत जेवण. अपना नाम बताना है. मोठ्याने सांग, कळायला पाहिजे. ए थांबा गं. हा सांग रे. तेरा नाम बता रे. हे सगळे चेहरे तुम्ही बघितलेले असतील, जुने पुराणेच आहेत. नवीन कोणता चेहरा नाहीये. हा आम्ही जे सोबत रिसॉर्टला गेलो होतो. हा विराज हसला होता बघा. हा अशी गोड गोडवाली स्माइल होती. इकडे बघ. हा आणि कबीर काय करत होता? मायकल जॅक्सन हा? फिल्टरचं इथं भरून ठेवलंय का पाणी? सांगा तुम्हाला पावभाजी कशी आवडली का? छान. तू भात घेतला नाही का? खात नाही तू? अशी सगळी घाई चालू आहे. ह्या बाईने तर बिलकुल काय केलेलं नाही. आणि आता फक्त कॅमेरा चालू केलाय तर आली पाणी द्यायला ही बाया. असं चालू आहे. त्यामुळे इस चेहरे को गौर से देखिए. ये चेहरा हा कबीर काय बोलत होता? बोल. घेतलंय ना, जाऊन आले तिकडे. हा कबीर बोल, काय बोलतोय? हा काय केलंस तू सांग. त्यांनी ते काय आणून दिलाय ना मसाला. हा कबीर सांग काय काम केलंस? व्हेरी गुड. तू काय केलंस सांग इकडं आल्यावर. काय नाही केलं तू खेळायला. तुला काय होत आहे? तिकट लागतंय. आहो खरे दाई तुमच्या हुलक्याला तिकट लागतंय. लिंबू आणले. लिंबू नाही कापले हो. द्याव कोशिंबीर राहू द्या. ते आपल्याला मोठे पोरं कोण खात असतात. आमचं कोण नाही कोशिंबीर. ए नीट पिना. या बायाचं काय नेमकं म्हणणं आहे बोला. कशाला? हा बरं नाहीये सांगा. पुन्हा नको बाई. पुन्हा म्हणायला नको मला मी दिसलेच नाही. नाही सगळ्यांवर आहे. आणि स्पेशली सांगितलंय ना कोणी काय काय केलंय आहे ना. अशा प्रकारे पंगत झालेली आहे. खूप छान. सगळे खुश आहेत. सगळे जेवत आहेत. हे बघा भाज्या निवडून टाकते. हात नाही.
ज्या सुप्रियाताई आहेत त्या दूर राहतात, त्यामुळे त्यांचं अगोदर जेवण चालू आहे, त्यांना दूर जायचं आहे. आम्ही इथेच राहतो, त्यामुळे आम्ही उशिरा जेवणार आहोत. त्यांना मुलांसोबतच जेवायला दिलेलं आहे आणि याचं पटकन जेवणच संपत नाही. 4 तास झाले, 4 तास झाले, 1 पाव खातोय. हां हां, अरे सॉरी. ए आवरा लवकर. काय चाललंय तुझं? पायाला हात लावतोय का जेवताना? आमच्या छोट्या मुलांच्या पंक्तीतलं सगळ्यात छोटं मूल जेवतंय बघा. अशा प्रकारे चालू आहे पंगत. खूप मुलं खुश आहेत, त्यांना खूप असं आवडतं एकत्र यायला, सगळे खुश राहतात. मग तर असेच सोबत राहा आमच्या ब्लॉगमध्ये. ऐकायला आलं का? आय लव्ह यू. बोला काहीतरी म्हणा. हॅलो. तुम्ही हसू नका ना कोणीच. आणि जरा तुम्ही पुढे जा ना, कॅमेराकडे आवाज येईल. हॅलो. आय लव्ह यू. हॅलो. या सांगू आल्या तर रेला. आता बोलायला सांगायचं नाही ना. आणि तुमच्या भाषेत नाही बोलायचं हा, नाही तर म्हणताना आय लव्ह यू टू म्हण रे. तुमच्या भाषेत सोबत आहे बाई. कशाला लावते फोन? विशाल भाऊला फोन द्या म्हणते. नाही तर बघ बघितलं का? नाही समजलं. हॅलो. नाही हिंदी. आय लव्ह यू. खिडकीतून उडी मारायला तुम्हाला पण बोलायचंय. काही दाबू. हे बाया काय उठूच पळायला लागली बाई. भूक लागली माहिती पडत. जवळ जाते बाय. नाही अगोदर हे सगळं घ्यायचंय ना. फोन वाजू द्या बिल. आवाज. हॅलो. येतोय का आवाज? आय लव्ह यू. हो की नाही? असं तसं नाही. पावभाजी असतो. सगळा आवाज परत बोला. वारेकर जाऊला फोन द्या आता. सांगू नका म्हणा. सांगू नका. आय लव्ह यू. माझा काढला की नाही? एकदम तोंड काढला. आता लागते. हा काय करताय? जेवले का? जेवले का? नाव तरी सांगा तुम्ही. अहो जेवले का? नाव सांगा तुम्ही. कुठे आहे मग? हा काय ऐका, आय लव्ह यू. ब्लॉगरचा फोन चालू होणार आहे. पोरीना नका ऐकू, या पोरी पण फोन लावून बोलतात. हॅलो.
बाय या आय लव्ह यू I love you too.